कार्यक्रमाचं सप्ताहाचं प्रयोजन आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण श्री एकनाथ महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा उत्सव मोठ्या आनंदानं इथे संपन्न होतो आहे। 75 वर्ष वयाला पूर्ण झाली की अमृत महोत्सव केला जातो। त्याच्यामधल्या धार्मिक भावना काय आहेत? अंतर्मुख होऊन वयाच्या 75व्या वर्षी आपल्या जीवनाचं कोणत्या अर्थाने आपण चिंतन केलं पाहिजे आणि वयाची 75 वर्ष पूर्ण होणं म्हणजे असा कोणता पुरुषार्थ आहे की ज्याच्याकरता उत्सव करावा, ज्याच्याकरता सत्कार करावे, ज्याच्याकरता कृतज्ञता व्यक्त करावी, असं मानवी जीवनामध्ये काय केलेलं आहे या संबंधातला अंतर्मुख होण्याचा कालावधी म्हणजे आपला अमृत महोत्सव असतो। आणि आज आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराजांच्या अमृत महोत्सवाकरता आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत। महाराजांना 75 वर्ष पूर्ण झाली। आता 75 वर्ष पूर्ण झाली याच्यामध्ये तसं म्हटलं तर महाराजांचं कर्तृत्व काय आहे तर काहीच नाही। मी काय बोलतोय ते नीट ऐका। मला काय बोलायचं हे मी ठरवून आलोय, त्यामुळं मी चुकणार नाही आहे। ऐका, महाराजांचं 75 वर्ष वयाला पूर्ण झाली याच्यामध्ये माणसाचं कर्तृत्व काय असतं? काय नाही, वय वाढतच असतं, वय पुढं जाणारच आहे। काहीही न केलं तरी वयाची 75 वर्ष पूर्ण होऊच शकतात ना। मी काही धावपळ केली नाही, काही केली नाही, जागेवर बसून राहिलो, लोकांनी दिलं ते खात राहिलो, लोकांनीच मला सांभाळलंय आणि असं करता करता माझी 75 वर्ष पूर्ण होऊ शकतात की नाही? होऊ शकतात। काही न करणाऱ्यांची 75 वर्ष पूर्ण होतात, उलट पक्षी काही न करणाऱ्यांची 75 वर्ष फार चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतात। परंतु 75 वर्ष पूर्ण होणं त्या दृष्टीने जर बघितलं तर ज्ञानोबा म्हणतात, बाळ बळीया वाढे भोजे नाचती कोडे। ज्ञानोबारांची भूमिका ही आहे 9व्या अध्यायातली। वयाची 75 वर्ष पूर्ण झाली, मान्य आहे, काही नसतं केलं आणि आपलं प्रारब्ध अनुकूल राहिलं असतं तर आपली 75 वर्ष पूर्ण होतील। माझं जर प्रारब्ध बरं असेल तर माझी होतीलच की, काही न करताही होतील, जागेवर बसूनही होतील। एवढं काय त्याच्यामध्ये असं कुणाच्या मनात येऊ शकेल। पण ही केवळ 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून केला जाणारा हा उत्सव नाहीये, केला जाणारा हा गौरव नाहीये। ऐका, महाभारताने एके ठिकाणी चिंतन करताना असं म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये अंतर्मुख होऊन विचार कोणता केला पाहिजे, भविष्याकडे दृष्टी ठेवून माणसाने कोणत्या पद्धतीचं वर्तन वर्तमानात आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे याचा विचार माणसाने आधी केला पाहिजे। महाभारताने त्या संबंधामध्ये बोलताना आपल्याला असं सांगितलं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत। असं महाभारतामध्ये एक वचन। वचनाचा अर्थ सरळ आहे। महाभारत असं म्हणतं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत। आपली रात्र सुखाची जावी असं ज्याला वाटतंय त्यांनी दिवसभरात चांगलं काम केलं पाहिजे। आपली रात्र चांगली जावी, अंथरुणावर पडल्याबरोबर डोळा लागावा असं जर वाटत असेल तर माणसाने दिवसभर चांगलं काम केलं पाहिजे, तरच रात्री लवकर डोळा लागतो। माणसाला रात्री अंथरुणावर पडल्यानंतर झोपे करता तळमळ तळमळ तडफड करावी लागली ना, डोळे झाकून समजावं दिवसभरात टेबला खालून काही व्यवहार झाला पाहिजे, झालेला असला पाहिजे, त्याच्याशिवाय झोप जात नाही। तुकोबारायांच्या एका वचनाचा अन्वय थोडा बदलून मी आपल्याला सांगतो, अन्वय बदलून सांगतो। अभंगाचा संबंध भावसंबंध जरी त्या अर्थाचा नसला तरी प्रमाणाचा आणि वचनाचा भावसंबंध बदलून अन्वय बदलून आपल्याला सांगतो, पळोनिया गेली झोप होते पाप आडते, पाप आड होते म्हणूनच पळोनिया गेली झोप। पाप आडवं असल्याशिवाय झोप जात नाही। मोठी मोठी श्रीमंत माणसं रात्री झोपे करतात, तडफड करतात, गोळ्या घेतात आणि गोळ्या घेऊनही त्यांना झोप लागत नाही, कारण दिवसभरामध्ये घेण्यापेक्षा गोळ्या घातलेल्या असतात। याचा हा परिणाम असतो दिवसभरामध्ये। आमच्या वारकऱ्याला विचारा बरं, रात्री झोपे करता प्रयत्न करावे लागतात का?
साऱ्या सोहळ्यात चालणारा आपला वारकरी निवृत्तीनाथ महाराजांबरोबर चालतो, ज्ञानोबारायांबरोबर चालतो, नाथ महाराज तो तुकोबारायांबरोबर चालणारा वारकरी हा दिवसभर चालतो. संध्याकाळी मुक्कामावर आलं, कीर्तन झालं, पोटामध्ये 2 घास कोणते गेले काय गेले आम्हाला काही माहीत नसतं. या वारीमध्ये या सोहळ्यामध्ये काय खातो आम्ही कसं या सांगाते, कैसे हे लागते नेणोमुखी, प्रत्येकाची अशी अवस्था असते. काय खातो, आमटी कशी झाली आणि भाजीमध्ये मीठ जास्त पडलं का कमी पडलं, आणि तिखट जास्त झालं का, पोळी जाडच झाली का पातळच झाली का, आज भाकरीच आहे का भातच राहिला का आमच्या करता, असलं घरचं वातावरण तिथं नसतं. घरचं घरी एवढ्या तेवढ्या कारणानं जो ज्वालामुखीचा उद्रेक होतो की नाही, तसं सोहळ्यामध्ये करता येत नाही, होत नाही तसं. आम्ही सगळेच चालतो, आपण चालणारी मंडळी होत, वारकरी मंडळी. आपण जातो का तिथं कीर्तन झालं की कुठे आपल्या तंबूमध्ये जातो, पंक्तीमध्ये बसतो, जेवण करतो. जेवण झाल्यानंतर आपण तंबूमध्ये जातो आणि पडतो, पडल्याबरोबर डोळा लागतो. काय प्रयत्न करावे लागतात? तिथे एसी असतो काय तंबूत? एसीचे तंबू मिळत असतील बाबा, आता पुढं काय होईल माहित नाही मला, परंतु मिळतही असतील. आमच्या तंबूमध्ये पंखा नसतो, एसी नसतो, आम्हाला गादी नसते, आम्हाला रजई नसते, आम्हाला काही पलंग नसतो, तिथं काही नाही. एक प्लॅस्टिकचा तुकडा असतो एवढा, 2 बाय 2, बस तेवढा एक तुकडा. पाऊस आला की तेच अंगावर घ्यायचं, बसायला तेच खाली घालायचं, रात्री झोपताना तेच खाली घालायचं. प्लॅस्टिकचा एवढा तुकडा, बस त्याच्यावर अंग टाकलं की डोळा लागतो. एवढा प्लॅस्टिकचा कुठे मिळतो 10-15 रुपयाला वारीच्या सोहळ्यामध्ये रस्त्यानं, आता काय 25-50 रुपयाला मिळत असं. एक एवढा तुकडा असतो, आणि तो जर गुटक्याचा असला ना मग तर झोप फारच काढणार, मग विचारायचं कारणच नाही, एकदम गडद झोप लागून जाते. फक्त तो गुटक्याचा पाहिजे तेवढा तुकडा. काय काय आलं वारीमध्ये नाही, बस काय लागतं, काही लागत नाही. वारकरी जातो, अंग टाकतो अंथरुणावर, बस लागला डोळा. झोपे करता वारकऱ्याला प्रयत्न नाहीत. का नाही? कारण दिवसभर नामस्मरण केलं हो, झोप लागायला वेळच लागणार नाही. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखम वसे. ज्याला रात्र आपली सुखाची जावी असं वाटतं ना, त्यांनी दिवसभर चांगलं काम केलं पाहिजे. ज्याला आपला चातुर्मास सुखाचा जावा असं वाटतो ना, त्याने 8 महिने खूप प्रयत्न केले पाहिजे. चातुर्मास म्हणजे पावसाचा काळ. 4 महिने पाऊस आहे, बाहेर पडता येत नाही, काही मिळवता येत नाही, कष्ट करायला संधी नसते. तर मग 8 महिन्यामध्ये माणसाने असं काम करावं की 4 महिने त्याला सुखाने पंढरपूरला राहून श्रवण करता यावं. बस पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. माणसाने पूर्व आयुष्यामध्ये इतकं चांगलं वागावं, इतकी चांगली कर्म करावीत की वृद्धापकाळामध्ये आपल्या पोरांनी जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवू नये. मी काय सांगतो ऐका. पूर्व आयुष्यामध्ये माणसाने इतकं चांगलं काम करावं की वृद्धापकाळ आपला अत्यंत आनंदामध्ये जावा, आणि माणसाने पूर्ण जीवनभर यावत जीवेन तत्कुर्यात, माणसाने जीवनभर असं काम करावं की मरणानंतर त्याला भगवंताच्या चरणाजवळ स्थान मिळावं. ऐका, ही सगळी जी भूमिका महाभारताने आपल्याला सांगितली, या भूमिकेचा विचार केला तर पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, एवढंच मला सांगायचं आहे. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा सत्कार नाही. पूर्वे वयसी तत्कुर्यात असं म्हणून महाभारताने तत् या पदाने जे करायला सांगितलंय ते यांनी केलंय म्हणून हा सत्कार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एक वारकरी जीवन आहे. या जीवनामध्ये काय करावं लागतं? नामस्मरण करावं लागतं, सत्कर्मातली प्रवृत्ती असते. आपला देह, आपली बुद्धी, आपलं जीवन भगवत चरणी, संत चरणी समर्पित करण्याची एक वृत्ती लागत असते. ज्ञानोबाराय तुकोबारायदिक सकल संतांनी आपल्याला घालून दिलेल्या मार्गावरून चालणं हे आपल्याला बंधनकारक आहे, असं स्वजीवनाचं स्वबुद्धीनं संत मर्यादेने घालून घेतलेलं बंधन हा आपल्याला बंधनाचा नसला तरी आपल्याला गौरवाचा विषय ज्याला वाटतो ना, ते जीवन वारकरी जीवन आहे. आपली बंधनं ही बंधनं आहेत आणि या बंधनातून आपण सुटलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना, तो कदाचित जीव असेल.
पण ज्ञानोबाराय तुकोबारायांची वचनं हे आमच्या जीवनावरचं बंधन आहे, आणि हे बंधन जो गौरवानं मिरवतो ना तो वारकरी असतो. त्याला ते बंधन नाही आहे. तो म्हणतो ज्ञानोबारायांनी असं सांगितलंय ना, मग असंच वागलं पाहिजे. तुकोबाराय या मार्गाने गेले ना, आपण त्याच मार्गाने गेलं पाहिजे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ज्ञानोबरोबर विचार करा या सगळ्या गोष्टीचा. लांबवायचं कारण नाही आहे. असं जे जीवन, जे वारकऱ्याचं जीवन आहे, ते कुणाचं जीवन आहे? आपल्या बरं, आता हे जीवन यशस्वी जीवन आहे, परिपूर्ण जीवन आहे. 75 वर्ष त्यांना झाली. त्या 75 वर्षामध्ये त्यांनी संप्रदायाच्या नियमामध्ये राहून सगळे आपले प्रबोधनाचं आपलं कार्य केलं असं मला म्हणायचं नाही. 75 वर्षातली कदाचित 25 वर्ष त्यांची तारुण्यात, शिक्षणात, इतर कार्यामध्ये गेलेही असते. पण उरलेल्या 50 वर्षामध्ये ज्या वेळेला मी थोडंसं विषयांतर होईल, पण क्षमा मागून एक वाक्य बोलतो. माणसाचं आयुर्मान मोजताना, माणसाचं वय मोजताना नेमकं कुठून मोजावं या संबंधामध्ये थोडा विचार करा ना. माणसाच्या वयाचं मोजमाप करताना सहसा काय होतं, जन्माला आल्यापासून ते आत्तापर्यंत 75 वर्ष झाली असं म्हटलं जातं. कारण जन्मापासून ते आत्तापर्यंतचं वय 75 वर्ष मोजलं जातं. कालावधी जो मोजला जातो तो जन्मापासून मोजला जातो. पण खरं जर बघायचं झालं आणि सांप्रदायिक निष्ठेने जर बोलायचं झालं तर जन्मापासून वय मोजण्यामध्ये तात्पर्य नाही. वय कुठून मोजायचं? जेव्हा आपण आईच्या कुशीतून बाहेर पडलो तेव्हापासून आपलं आयुर्मान मोजायचं नाही. जन्माला आल्यानंतर ज्या क्षणी आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा पडला ना, तिथून मोजायला सुरुवात करायची, तिथून मोजायचं. कारण ज्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी गाथा हातातच पडला नाही, हरिपाठ हातातच पडला नाही, रामकृष्ण हरी तोंडालाच आलं नाही, तोपर्यंतचं आपलं वय हे मोजण्याच्या योग्यतेचं नसतंच. त्याची गणनाच करायची नाही, त्याची लायकीच नाही त्याला मोजावं अशी. कारण का? रामकृष्ण हरी म्हटलं नाही ना, कारण ज्ञानेश्वरीची ओवी वाचली नाही ना, तुकोबारायांचा अभंगही कधी दिवसभरामध्ये वाचला नाही. म्हणून जिथपासून आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी पडली ना, तिथपासून आपलं वय मोजायला प्रारंभ करायचा. मी म्हणतो माझं वय आहे 60 वर्ष. 60 वर्ष म्हणजे उदाहरण सांगतोय, नाही अजून. हा, नाही तर तुम्हाला वाटेल आता हे यांचं सुरू झालं काय म्हणून. नाही नाही, मला काही, माझं काही नाही आहे, तेवढं कामही नाही. कल्पना करा, एक 60 वर्ष एक 60 वर्ष समजा माझं वय. मला विचारलं एकाने, अहो काय वय महाराज तुमचं? म्हणजे 60 वर्ष. 60 वर्ष. बरं, 60 वर्ष. तुम्ही ज्ञानेश्वरी कधीपासून वाचता? 5 वर्ष झाली ज्ञानेश्वरी हाताला लागली. किती वर्ष? 5 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी. हल्ली 5 वर्षात महाराज होता येतं, त्याची चिंता करू नका. मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतोय. वय काय महाराज? 60 वर्ष. ज्ञानेश्वरी कधी हाताला लागली? म्हणलं 5 वर्ष झाली हो ज्ञानेश्वरी वाचायला प्रारंभ. मग माझं वय 5च वर्षाचं समजायचं. 55 वर्ष ज्ञानेश्वरी विना वाया गेली. ती माणूस म्हणून धरण्याच्या, गणण्याच्या योग्यतेमध्ये राहिली नाही. लक्षात घ्या. मी हे विषयांतर करून का सांगितलं आपल्याला, की 75 वर्ष महाराजांच्या जीवनाला पूर्ण झाली, त्यांच्या वयाला पूर्ण झाली. भले त्याच्यातली 25 वर्ष तारुण्यात गेली असतील, 10-12 वर्ष त्याच्यात गेली असतील, 15-20 वर्ष बाकी शिक्षणामध्ये गेली असतील, पण कमीत कमी निदान 20व्या-25व्या वर्षी जरी त्यांच्या हाताला ज्ञानेश्वरी लागली असली तरी सुद्धा आज गेली 50 वर्ष ज्ञानेश्वरी गाथ्याची त्यांची जर जगत कल्याणार्थ उपासना चालू असेल तर हा सत्कार वयाचा नाही आहे, हा सत्कार समाज प्रबोधनात्मक रीतीनं केलेल्या संत वाङ्मयाच्या उपासनेचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला